बातमी आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाबाबतची। फडणवीसांनी वोट जिहाद संदर्भात एक विधान केलेलं आहे। महाविकास आघाडीवर या सगळ्या संदर्भात त्यांनी थेट आरोप केलेले आहेत। 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झालंय असं फडणवीसांनी म्हटलंय। धुळ्यात 5 मतदारसंघात भाजपा पुढे असूनही मालेगावच्या आघाडीवर काँग्रेस जिंकल्याचा दाखला फडणवीसांनी दिलाय आणि त्यांनी केलेल्या या सगळ्या वोट जिहाद संदर्भातच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले। फडणवीसांनी जे वक्तव्य केले त्याच्यावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले बघूया। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो, धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा। त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय। त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करतात का मतांसाठी? विचारा त्यांना जरा। हे काय सारखं जिहाद 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 करतायत? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, एकनाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावला सांगू का? ते मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असतील, वोट जिहाद म्हणत असतील, तर तुम्ही वेगळं काय करताय? तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय। दोघांमधला फरक काय आहे? दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाही आहे। हा मुस्लिम जिहाद म्हणतो, हा हिंदू जिहाद म्हणतो। जिहाद जिहाद आहे। जे वक्तव्य करून महाराष्ट्राला तोडण्याचा जो पाप तुम्ही करता आहात त्याचं खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांनी या राज्याच्या जनतेची माफी मागितली पाहिजे। वोट जिहाद हा शब्द वापरून त्यांनी या समतेचं समर्थन करणाऱ्या महाराष्ट्राचं अपमान करण्याचं काम जे केलेलं आहे त्यांनी यांनी जाहीर माफी मागावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। दिल्लीवरनं आदेश आला असावा की जे काय कुठले आपण सर्वे केले त्याच्यामध्ये भाजप काय 60च्या पुढे जात नाही आणि महायुती एकत्रित करून सुद्धा 115च्या पुढे जात नाही। मग दिल्लीवरनं आदेश आला असावा की आता तुमच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही, तुम्ही पूर्वीच्या स्टाईलमध्ये जावा, म्हणजे कुठेतरी हिंदू मुस्लिम करा, ओबीसी मराठा करा, त्याच्यावर राजकीय पोळी भाजा, असा आदेश केंद्राकडनं आला असावा। म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत।